तर नमस्कार मित्रांनो, आता आज आहे 10 दिवसाच्या गणपतीचा विसर्जन न मी चाललो आहे देवलान. आता ह्यो आमचा देऊळ आहे, हनुमंताचा देऊळ आहे. आता बघूया आतमध्ये कोण कोण आहेत. तर आरती वाटतं झालेली आहे, सगळी बसलेली होती भजन मंडळी आणि एक काका ढोलकी नीट वाजता आणि बघत होता. त्यावर मी आमचं सगळं देऊळांचं तुम्हाला देव दाखवतोय आणि देऊळ पण बघा आमचं किती भारी दिसतंय तर सांगा. आता हे आमचं देऊळांचं देवता आहे, गणपती, राधाकृष्ण, हनुमान, परत शंकराची पिंड. आता ह्यो गणपती आणायला मी गेलतो तर ह्यो पहिलाच गणपती इथून देता हो. ह्यो पहिला गणपती उचलला ना, आता ह्यो मठावर नेता. आता मठ आहे मरोई, तर पहिलाच गणपती मठावर ठेवून आम्ही चाललो ना तर दुसरा गणपती आणायला. तर दुसरा गणपती दिल्या आप्पाचा आहे. आता ह्यो बघा दिल्या आप्पाचा गणपती आमच्या उचलला आहे, तो पण 10 दिवसाचा होता, मला माहीत नव्हता. आमच्या गावाची कशी परंपरा आहे, सगळे भजनावर गणपती विसर्जन नेवायचं. पहिले मरोईच्या मठात नेवायचं, तिथे सगळं गणपती गावाचं गोला करायचं. ह्यो आमचा असा मठ आहे मरवईचा. तिथं आता ह्यो बघू शकता असा गणपती आम्ही उतरवतो. सगळं गावाचा गणपती गोला झालं ना का मग इथं भजन बोलतात सगळी. आता भजन पण तुम्हाला दाखवते. आता ह्यो बघू शकता आता सगळी इथं भजन बिजन बोलण्यान सगळी मग्न येत ना. तिथं आमचं सगळं गणपती आलेलं होतं. आता सगळं भजन बिजन बोलून झाला आणि सगळं गणपती डोक्यावर देवाचं चालू झालं, कारण की विसर्जनाला आमच्या तल्यावर येऊन जावं लागतं. आता मठांशी सगळे गणपती असं निघतात सगळं विसर्जनाला जावाला. ह्यो आमचा विश्वीगावचा तलाव आहे, इथं आमचं सगळ्या गावाचं गणपती विसर्जन होतात. न आता बघू शकता होतं थोड्याच वेळानं सुरुवात होईल. तर झाली इथं सुरुवात, आरती होतं पहिले इथं आमच्या इथं सुरुवात झालेली आहे. आणि ह्यो लंबोदराया सेवा मानून घे. देवा रे देवा देवा गण 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 गणपती देवा. नंदन पार्वती शिव देवा गण 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 गणपती देवा. देवा रे देवा देवा गण 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 गणपती देवा. नंदन पार्वती शिव देवा गण 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 गणपती देवा. गणपती बाळ बुद्धी सद्बुद्धी सद्वृत्ती दे शक्ती.